हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. हा आहे पानेरा डोंगर. सो ह्या डोंगरावरती 3 मंदिर आहेत. एक चंडिका देवीचं आणि एक त्यात तिन्ही देवींचं आणि एक महादेव मंदिर. सो आता तुम्ही म्हणाल की एका देवीचं एक वेगळं मंदिर आणि एकात मग तिन्ही देवी. सो त्याची ही एक स्टोरी आहे. ह्याची बॅक स्टोरी अशी आहे की या डोंगरावर 3 देव्या राहत होत्या आणि त्या 3 बहिणी होत्या आणि एका दिवशी दोघा बहिणींचं भांडण झालं खूप. सो त्यांनी एकामेकींना मारलं आणि हा चक्करमध्ये जे खालती लोक राहत होते त्यातली लोक चंडिका देवीला मारायला आले आणि ती घाबरून डोंगरात लपली म्हणजेच ती डोंगराच्या आत सामावून गेली. तेव्हापासून लोकांचं असं मान्यता आहे की नवरात्रीच्या 8व्या रात्री देवी बाहेर प्रकट होते. आता हा जो गेट होता त्या गेटच्या आतमध्येच त्या देवीची मूर्ती आहे आणि ती मूर्ती नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूर्णपणे बाहेर येते. आता चैत्र नवरात्रीमध्येही सुद्धा खूप गर्दी होती आणि नेहमी असते, पण आता नवरात्री संपल्यामुळे एवढा रश नव्हता. हा डोंगराचा सगळ्यात वरचा भाग आहे. इकडे त्यांनी आता बेसिकली सनसेट पॉईंट सारखं बनवलं आहे. तिथे बसून तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता किंवा सनराईजसुद्धा एन्जॉय करू शकता. हा जो समोर मंदिर होता ह्या मंदिरात त्या 3 देवींची मूर्ती आहे. आम्ही पोहोचेपर्यंत मंदिर बंद झालं होतं, त्यामुळे आम्ही तिथे बसून थोडा टाईम सनसेट एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.